नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय खास असणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला शेअर करता येईल तेवढा शेअर करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। व्हिडिओ आहे पिकासंदर्भात, काही वेगळा विषय नाही आहे, पण पीक असं आहे की ज्याच्यामध्ये दम आहे आणि या पिकामुळं शेतकऱ्यामध्ये सुद्धा दम येणार आहे। आणि एक भविष्यवाणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की येता जो काळ आहे 2024चा उन्हाळा, या उन्हाळ्यामध्ये कमीत कमी 80 रुपये रेट हा मिळणार आहे शेतकऱ्यांना प्रति किलोला। 80 रुपयापेक्षा जास्तच, पण त्याच्यापेक्षा कमी नाही। आणि इथं तुम्हाला फक्त आणि फक्त कष्ट करावे लागणार आहेत आणि असं हे पीक मी तुम्हाला सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर आज मी तुम्हाला असं पीक सांगणार आहे की ज्या पिकाचं सध्या मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध नाही आहे। पीक रेग्युलरच आहे, खूप काही नवीन पीक नाही आहे, अतिशय स्वस्त बियाणं मिळतं, लागणसुद्धा चांगल्या पद्धतीची होते आणि उत्पन्नसुद्धा लवकर चालू होतं। फक्त याच्यासाठी पाणी, थोडंसं पाणी आणि चांगल्यापैकी कष्ट। कष्ट म्हणजे काय, तर फक्त तोडणीचे कष्ट आहेत। तर पीक आहे गवार आणि या गवारी संदर्भात मी जवळपास बरेच व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत आणि दरवर्षी हे पीक मी तुम्हाला सजेस्ट करतोच, कारण या पिकाला दरवर्षी कमीत कमी 60 रुपये 70 रुपये तर रेट राहतोच। पण यावर्षी तुम्हाला कमीत कमी 80 रुपयापासून अगदी 120 रुपयापर्यंत रेट हा मार्केटला तुम्हाला पाहायला मिळणार आहे। हात विक्री सांगत नाहीये, हात विक्री जर केली तर अगदी तुम्ही 150 रुपये रेट याच्यापासून घेऊ शकता। तर या पिकांची लागवड कशी करायची, त्याच्यासोबत बियाणं कोणतं निवडायचं आहे, लागवड पद्धत कशा पद्धतीने असली पाहिजे, खत व्यवस्थापन काय करायला पाहिजे, पाण्याचं काय करायला पाहिजे किंवा किती पाणी पाहिजे की जेणेकरून आपण प्लॉट जगू शकतो। तर चला सुरुवात करूया आपले बियाणे निवडपासून। तर यामध्ये मी तुम्हाला 4 बियाणे सांगणार आहे किंवा 4 वाण सांगणार आहे। यामध्ये सगळ्यात पहिला आहे नीलम 61। नीलम 61 हा वाण थोडासा नॉर्मल हायब्रिड सारखा दिसतो आणि ही शेंग तुम्हाला पूर्ण हायब्रिड पण वाटणार नाही आणि पूर्ण गावरान पण वाटणार नाही, त्यामुळं या नीलम 61 या वाणाला अतिशय चांगली मागणी असते। त्यानंतर लागोपाठ दुसरा जो वाण आहे हा निर्मल सीड्सचा 115 हा एक वाण आहे। 115 हा वाण जो आहे नॉर्मल तुम्हाला गावरानसारखा दिसतो आणि या वाणाला सुद्धा अतिशय जास्त मागणी आहे। त्यामुळे हे दोन जी वाण आहेत प्रायमरी, हे तुम्ही शक्यतो या दोनच वाणांची लागवडीचं नियोजन करा। यापैकी तुम्हाला जो मिळतोय तो पहा, एकतर नीलम 61 किंवा NCB 115 म्हणजेच निर्मल सीड्सचा 115, हे दोनही वाण टॉपचे वाण आहेत। यानंतर तिसरा वाण जर म्हटलं तर अंकुर सीड्सचा राणी वाण, त्यानंतर चौथा वाण आहे नीलम 51। तर हे 4 जे वाण आहेत अतिशय टॉपचे वाण आहेत आणि हे टॉपचे वाण तुम्ही आपल्या शेतामध्ये लावू शकता। लागवड पद्धत कशी असली पाहिजे तर ते पण मी तुम्हाला सांगतो। तुमच्याकडे जे काही क्षेत्र आहे, 10 गुंठे असेल, 15 गुंठे असेल, 5 गुंठे असेल किंवा 1 एकर असेल, तुमच्याकडे जर लेबर असेल तर तुम्ही या वाणाची हमखासपणे लागवड करू शकता। लागवड करताना आपल्याला 2.5 फुटी बेड पाडायचा आहे, 2.5 फुटी, 3 फुटी, 3.5 फुटी, याच्या पलीकडे जास्त वापरायची गरज नाही आहे। 2.5 फुटी जो बेड आहे यामध्ये तुम्ही 2 ओळी करू शकता किंवा सिंगल एक लाईन करू शकता, पण 2 बियाण्यांचं जे अंतर आहे साधारणतः 10 इंचापर्यंत ठेवायचं आहे, त्यापेक्षा कमी नको आहे, थोडंसं जास्त असलं तरी चालेल। जर तुमचा बेड 3 फुटी असेल तर 3 फुटीमध्ये तुम्ही 2 लाईन करू शकता, एका बेडवर 2 लाईनी आणि 2 झाडामधलं जे अंतर आहे कमीत कमी 10-10 इंच, म्हणजे दोन्हीकडूनही 2 झाडांमधलं सुद्धा 10 इंच कमीत कमी आणि 2 रोपांमधलं सुद्धा 2 ओळीमधलं सुद्धा 10 इंच अंतर, अशा पद्धतीनं लागवड ठेवायची आहे। त्यानंतर तिसरा 3.5 फुटी बेड, याच्यामध्येही तुम्हाला 2च लाईनी करायच्या आहेत, पण याच्यामध्ये तुम्ही थोडंसं अंतर जास्त ठेवू शकता। अंतर जास्त ठेवल्याचा फायदा हा आहे की हवा जी आहे मोकळी खेळती राहते आणि मोकळी जर हवा खेळती राहिली तर अशा प्लॉटवर रोग, कीड किंवा बुरशी यांचा प्रादुर्भाव लवकर होत नाही। तर आता ही झाली लागवड पद्धत। यानंतर जर्मिनेशन काय किंवा पुढची प्रक्रिया काय, तर जर्मिनेशन करताना आपण ट्रायकोडर्मा, PSB आणि रायझोबियम या 3 घटकांचा वापर करून जर्मिनेशन सीड्स करून आपण त्याची लागवड करू शकतो। किंवा रासायनिक पद्धतीने जर म्हणाल तर साप पावडर जे आहे बुरशीनाशक हे आपल्याला घ्यायचं आहे, किंवा 22 त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता। साधारणतः 10 ग्रॅम पावडर आपल्याला घ्यायची आहे, 22 असेल, M45 असेल किंवा साप पावडर असेल। यामध्ये आपलं जे काही 100 ग्रॅम असेल किंवा 200 ग्रॅम जे बियाणं असेल याला चोळून घ्यायचं आहे, व्यवस्थित चोळायचं आहे आणि लागवड त्याची तुम्ही करू शकता। पाणी व्यवस्थापन जे आहे, तर उन्हाळा आता सुरू होतोय, पण सध्याच्या कंडिशनमध्ये तुमच्याकडे नॉर्मल जरी पाणी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लागवड करू शकता। उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कमीत कमी जर ड्रीप असेल तर दिवसाड कमीत कमी अर्धा तास तरी पाणी मिळालं पाहिजे। एवढं पाणी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पिकाची लागवड हमखासपणे करू शकता। नंतर या पिकावर येणारे रोग किंवा अडचणी, तर याच्यामध्ये प्रामुख्याने फक्त एकच रोग महत्त्वाचा आहे जास्त,
ज्याचा खूप जास्त त्रास शेतकरी मित्रांना जाणवतो, आणि तो म्हणजे भुरी. भुरीसाठी आपल्याला पहिली गोष्ट लागवड खूप जास्त दाट करायची नाही आहे. दुसरी गोष्ट, जर्मिनेशन आपल्याला करायचं म्हणजे करायचंच आहे. बुरशीनाशकांचा जर्मिनेशन करतेवेळी वापर केल्यामुळे भुरीचा प्रादुर्भाव जास्त जाणवत नाही. अर्थात सीड ट्रीटमेंट हे आपलं करणं तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्याला भुरीचा प्रादुर्भाव जाणवतोय त्यावेळेस सल्फरयुक्त बुरशीनाशक खतांचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे. कारण ज्यावेळेस आपल्या पिकावर भुरीचा प्रॉब्लेम जाणवतो किंवा भुरी प्रादुर्भाव जाणवतो, अशा वेळेस आपल्याला महागडी औषधं वापरावी लागतात किंवा महागडी खतं वापरावी लागतात. त्यापेक्षा तुम्हाला ज्यावेळेस नॉर्मल कुठंतरी भुरी दिसते अशा वेळेसच आपल्याला औषधं वापरायची आहेत. त्यासोबत गवार पिकासाठी आपल्याला राख जी आहे, चुलीतली राख, ही राखसुद्धा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. तर या राखीचा सुद्धा आपल्याला गवारीवर वापर करायचा आहे. वापर कसा करायचा आहे, तर सगळ्यात पहिलं आपल्याला त्या झाडावर राख शिंपडायची आहे. आणि दुसरा मुद्दा की आपल्याला जी राख आहे तर ही आपण पाण्यात मार्फत सुद्धा आपल्याला ती द्यायची आहे. जर तुम्हाला झाडाला माती लावायची असेल तर तुम्ही माती लावताना खत व्यवस्थापन करू शकता. माती लावताना जर तुम्हाला खत व्यवस्थापन करायचं असेल तर मी सांगेल की तुम्ही सरळ 10-26-26 किंवा DAP किंवा युरिया वापरण्यापेक्षा एकतर यारामीला कॉम्प्लेक्स वापरा किंवा प्लांटोचं खत वापरा. हे दोन्हीही अतिशय चांगले आहेत. सेंद्रिय असल्यामुळे यांचा रिझल्ट अतिशय चांगला आहे आणि उत्पादनासाठी सुद्धा हे दोन्हीही खतं दर्जेदार आहेत आणि चांगले आहेत. तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर सुरुवातीलाच खत व्यवस्थापन करायचं असेल आणि मल्चिंगवर त्याची लागवड करायची असेल तरी सुद्धा मी तुम्हाला तेच रिकमेंड करेन की तुम्ही रासायनिक जर घेत असाल तर 1 गोणी रासायनिक, पण 1 गोणी तुम्हाला सेंद्रिय ही घ्यावीच लागेल किंवा तुम्ही ती घ्या. याचं कारण असं आहे की तुम्हाला रासायनिक ठराविक कालावधी पुरतं आहे, परंतु सेंद्रिय जी खतं आहेत ही तुम्हाला अगदीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या पिकासाठी स्ट्रॉंग आहेत किंवा तो एक आपली स्ट्रॉंग बाजू आहे. त्याच्यासाठी तुम्ही सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करायचा आहे. तर मित्रांनो, एकंदरीत हे नियोजन आहे. तर याच्यामध्ये आपल्याला खरे कष्ट कुठे आहेत, तर आपल्याला काढणीपर्यंत खूप कमी कष्ट आहेत, पण काढायला येण्याच्या वेळेस म्हणजे काढणी वेळेस आपल्याला सर्वात जास्त प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लेबर. तुमच्याकडे लेबर नसेल तर तुम्हाला स्वतःला आपल्या घरातल्या माणसांना सगळ्याला तोडावे लागेल. पण तुमची ती जर तयारी असेल तर लक्षात ठेवा, कमीत कमी 80 रुपये, रेग्युलर 100 रुपये किलो हा रेट या मालाला मिळणार आहे. आणि या पिकाला तुम्ही अजिबात नजरेआड करू नका. आजही मार्केटमध्ये अशी परिस्थिती की साधी गवार घ्यायची पण एकही ठिकाणी गवार मिळत नाही आहे. म्हणजे एवढा स्कोप या पिकाला आहे. त्यामुळं रेग्युलर तर मी सांगतोच, दरवर्षी सांगतो आणि दर महिन्यामध्ये सांगतो की तुम्ही या पिकाची लागवड कराच. तरीसुद्धा लागवड पाहिजे तेवढी नाही आहे, उत्पन्न तेवढं नाही आहे, पैसा मात्र बक्कळ आहे. उत्पन्न नाही आहे म्हणजे उत्पन्न आहे पण लागवड होत नाही आहे. तर तुम्ही नक्कीच या पिकाची लागवड करा. लागवडी जरी जास्त झाल्या तरी फार तर 40-50 रुपये किलोपर्यंत दर येईल जर खूप लागवड असेल तर, पण असं होत नाही. तरीसुद्धा ज्या शेतकऱ्यांकडं पाणी आहे आणि स्वतः तोडण्याची तयारी आहे किंवा स्वतः विकण्याची तयारी आहे तर गवार पीक नक्की लागवड करा. याच्यासाठी तुम्हाला आणखी जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट पण करा की तुम्हाला आता काय रेट मिळतोय, तुम्ही किती लावताय आणि कुठं लावताय. लावायचं असेल तरीही सांगा आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो हे पण नक्की सांगा कमेंट करून की तुम्ही कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून आहात. तसेच आणखी जर काही माहिती पाहिजे असेल तर नक्की विचारा, त्याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.